हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी हेडिंग दिलेलं आहे, पेनी स्टॉकपासून दूर राहा, पेनी स्टॉक घेऊ नका. तर पेनी स्टॉकपासून दूर का राहिलं पाहिजे ते मी आज सांगणार आहोत. तर पेनी स्टॉक म्हणजे काय ते आपण आता आधी बघून घेणार आहोत. तर पेनी स्टॉक आर अ स्मॉल कंपनीज हू शेअर ट्रेड फॉर रिलेटिव्हली लो प्राईज. पेनी स्टॉक या छोट्या कंपन्या असतात ज्यांचे शेअर हे लो प्राईजला ट्रेड करतात. तर आता मार्केट वाढत आहे म्हणून स्टॉकसुद्धा वाढत आहे, पेनी स्टॉकसुद्धा वाढत आहे. पण जसं मार्केट खाली येईल तसे सर्वात आधी पेनी स्टॉकच पडतात आणि खूप मोठ्या पर्सेंटेजमध्ये पेनी स्टॉक हे डाऊन होतात. तर त्याचं सेकंड रिझन आहे लो मार्केट कॅपिटलायझेशन. तर मार्केट कॅपिटलायझेशन हे खूप कमी असतं. थर्ड आहे डेट टू इक्विटी रेशो व्हेरी हाय. तर कंपनीवर कर्जाचे प्रमाण हे खूप जास्त असतं. मार्केट कॅपिटलायझेशनच्या तुलनेमध्ये कंपनीवर कर्जच खूप जास्त असतं. तर फर्स्ट स्टॉक आपण बघूया, चेन्नई मेनाक्स. तर याचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 29.13 करोड फक्त. आणि यावर डेट टू इक्विटी रेशो जर आपण बघायला गेलो तर मागे तर निगेटिव्ह होता आणि आता 87.39% डेट टू इक्विटी रेशो आहे. तर आपल्याला माहिती आहे एक पॅरामीटर चांगला फंडामेंटल कंपनीवर 0.0 डेप्ट असतं. सेकंड स्टॉक आहे श्री कार्तिक पी. याचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 26.89. मार्केट कॅपिटलायझेशन खूप कमी आहे आणि डेप्ट बघा, आता आपण डेप्ट बघूया किती आहे. तर बघा 2019 पासून सारखं डेप्ट हे वाढत गेलेलं आहे. आता डेप्ट आहे 12.68. तेवढं डेप्ट असताना कंपनीत इन्व्हेस्ट करावे का आणि का करावे आपण? तर ह्या ज्या मी कंपन्या सांगितल्या आहे यांना मी असं म्हणत नाही की कंपनी खूप चांगल्या आहेत, कंपनी वाईट खराब आहे, असं नाही. कारण भविष्यामध्ये या कंपनींचे मार्केट कॅपिटल हे वाढूसुद्धा शकतं. त्यामुळे मी कोणत्याही कंपनीला चांगले किंवा वाईट किंवा खराब असं म्हणत नाही आहे. तुम्हाला जर निवेश करायचा असेल, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही तुमच्या ॲनालिस्टला विचारू शकता, मग इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा स्वतः तुम्ही स्टडी करू शकता. मी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे सांगत नाही. मी स्वतः स्टडी करा. थँक्यू. तर असे व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.